नमस्कार. इलेक्ट्रिकल गुरुकृपा या चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत की मिक्सरची मोटर ही नवीन बॉडीमध्ये कशी फिट केली जाते. थोडक्यात मिक्सरची बॉडी बदल हा व्हिडिओ बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मिक्सरची नवीन बॉडी आहे. या बॉडीमध्ये मोटर फिट करूया. हे 4 रबर असतात पॅकिंगचे. हे 4 होलमध्ये 4 रबर लावून घ्यावी. या मोटरला पॉईंट असतात 4. हे 4 पॉईंट या 4 होलमध्ये बसले पाहिजे. या पद्धतीने बॉडी फिट करायची मोटरमध्ये. अशा प्रकारे बॉडीमध्ये मोटर ठेवून द्यायची व्यवस्थित कटिंग करून. हे एक रबर असतं. हे रबर बॉडीला घट्ट पकडण्याचं काम करतं, जेणेकरून बॉडीमध्ये हलणार नाही हिशोबाने. हे वरचं टॉप आहे, हे बी व्यवस्थित वरून लावून घ्यावे. आर्मेचरचा रॉड या होलमध्ये जाऊन बॉडी व्यवस्थित अशी बसून घ्यायची. हे 4 स्क्रू असतात. हे 4 स्क्रू बी बॉडीने फिट करून घ्या व्यवस्थित. होलमध्ये स्क्रू टाकून बॉडी फिट करून घ्यायची आहेत. चारी बी नट व्यवस्थित सारखे आवळून घ्यायचे. सारखे आवळल्यानंतर काय होतं की बॉडी व्यवस्थित प्रेस होते. चारी पण नट व्यवस्थित टाईट करून घ्यावी. अशा प्रकारे 4 बी स्क्रू व्यवस्थित तयार झालेले आहे आपले. बॉडी एकदम व्यवस्थित फिटिंग झालेली आहे. कुठल्या प्रकारचा आवाज वगैरे काही येत नाही. आता याचा आपण रोटर स्विच फिट करू. कनेक्शन हे 3 स्पीडच्या वायर लावून घ्यायच्या. हा स्विच या बॉडीच्या या ठिकाणी फिट करून घेणे. पक्करच्या सहाय्याने नट स्क्रू टाईट करून घेणे. हा स्विच आहे, वरून लावून घ्यावे. नॉब असतो हा.
रोटर स्विचला फिटिंग होतो, जेणेकरून आपल्याला स्पीड कमी जास्त करण्यासाठी मदत होते. अशी ही झाली बॉडी फिटिंग. वायरिंग झालेली. आता मेसकॉडची वायरिंग करून घेऊ. मेसकॉड असती वायर ही, हिला असं व्यवस्थित गाठ मारून घेणे, जेणेकरून बाहेर ओढल्या जाणार नाही अशा हिशोबाने. मेसकॉडला 3 वायर असतात, फेज, न्यूट्रल आणि आर्थिंगची. लाल आणि काळी फेज न्यूट्रल असते आणि हिरवी वायर ही आर्थिंगची असते. आर्थिंगची वायर इथे नटाच्या साहाय्याने बॉडीला फिट करून घेणे. आर्थिंग करणं हे खूप गरजेचं आहे, जेणेकरून ओला वगैरे हात असल्यामुळे हाताला शॉक वगैरे बसणार नाही, त्यामुळे आर्थिंग करणं गरजेचं असतं. ही झाली याची फिटिंग. आता ही खालची बेसची फिटिंग ही स्टँड फिट करून घेऊया. रबरी स्टँड असतात, ते 4 ठिकाणी 4 लावण्याचे असतात, ते स्टँड फिटिंग करून घेऊया. स्टँड असल्यामुळे काय होतं की आपलं मिक्सर एकदम व्यवस्थित समान रास्ते. अशा प्रकारे हे 4ही स्टँड बॉडीला फिट झालेले आहे. 1 2 3 4. आता या ठिकाणी आपल्याला CB फिट करायचं आहे. CBमुळे काय होतं का आपली मोटर वगैरे लोड वगैरे काही आला मोटरवरती तर ते ट्रिप होतं, मोटर वगैरे जळण्याचे चान्सेस फार कमी होतात. ही मोटरची एक वायर CBला व दुसरी मेसकॉडची वायर दुसऱ्या बाजूला. अशा प्रकारे आपली पूर्ण मिक्सर मोटरची वायरिंग पूर्ण झालेली आहे. आता हा खालची कॅप ही व्यवस्थित फिट करून घेऊया. चार स्क्रू दिलेले आहेत. 4 ठिकाणी 4 स्क्रू लावून घ्यायचे, बॉडी फिटिंग करून घ्यायची व्यवस्थित. स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने ते स्क्रू फिटिंग करून घ्यायचे. आपण पाहतात इलेक्ट्रिकल गुरुकृपा चॅनल. सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ आपल्याला पाहण्यात येतील. अशा प्रकारे आपली मिक्सर बॉडी ही फिटिंग झालेली आहे व्यवस्थित. कुठल्या प्रकारचा आवाज वगैरे नाही, एकदम व्यवस्थित फिटिंग झालेली आहेत. वायरला पण धरून बघू शकतो आपण, एकदम फिटिंग एकदम क्लिअर झालेली आहे. अशा प्रकारे आपली मिक्सर बॉडी टाकून झालेली आहे. कुठल्या प्रकारचा आवाज नाही. वायरवरून मिक्सर लोड देऊ शकता. मध्ये गाठ मारल्या असल्यामुळं वायर बी खेचायचा काही विषय नसतो. तर इथे कपलर लावून घेऊ. इथे आपण असं कपलर आहे, इथे ते थोडं ऑइल देऊन घ्यायचं. असं कपलर या ठिकाणी फिटिंग करून घ्यायचं. हे बघा, एकदम आपली बॉडी एकदम व्यवस्थित फिटिंग झालेली आहे. वायर वगैरे सर्व. चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.